नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालक परीक्षा चाचणीत आणि अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले होते त्यांना पास करण्यासाठी 9000 रुपयांची लाच घेणाऱ्या आरटीओ विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकास रंगेहात पकडलं असून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25 जुलै रोजी आरटीओ विभागातच ही कारवाई केली। या ठिकाणी असं दिसतंय, भूषण राठोड असं वाहतूक सहाय्यक निरीक्षकाचं नाव आहे। तक्रारदारक हा खास गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून कामास आहे। सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाची चाचणी घेण्यात आली होती। या चाचणीमध्ये ते नापास झाले होते। प्रशिक्षणार्थींना पास करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक भूषण राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचून लाच घेताना अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आलं। या सदरच्या कार्यवाहीने आरटीओ विभागात खळबळ उडाल्याचं चित्र सध्या दिसत आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, हिंगोली, नांदेड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।